दिगंची गावचे माजी सरपंच भाजपमध्ये गेलेत. त्यांचा असा काय घोटाळा तुम्ही उघड केलाय की ते भाजपमध्ये डायरेक्ट जाऊन त्यांनी उडी मारली? डायरेक्ट सिक्सच मारलाय. त्यांना पर्याय नव्हता, काय कुणाचा तर आधार घ्यावा लागत होता. माग मतं राहिली नाहीत, माणसं राहिली नाहीत, कार्यकर्ते राहिले नाहीत. पर्याय म्हणून त्यांनी आपलं भाजप निवडला. भाजपची सध्या चलती गाडी आहे, चलत्या गाडीत बसायचं आणि दिगंची सारख्या गावात काय मिळतंय का, प्रयत्न करायचा आहे. केविवाना प्रयत्न आहे, तसं काय त्यांना मिळणार नाही. जतचे आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले की आता दिगंची परिसरामध्ये आमची भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. मग त्या ताकदीचा परिणाम या निवडणुकीमध्ये जाणवेल. पडळकर साहेब राज्याचे नेते आहेत, त्यांचा अंदाज काय, त्यांनी बोलला असेल तर त्यांचा अंदाज काहीतरी असेल. परंतु दिगंचीचे मतदान हे फिक्स मतदान आहे. गट मोठा पहिल्यापासून दिगंचीमध्ये किंवा आजूबाजूला शिवसेनेचा मोठा गट आहे आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा तो गट आहे असं राहील असं मला आशा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये दिगंचीतून एक मोठा बॉम्ब फुटेल अशा चर्चा होत्या की एक कार्यकर्ता भाजपच्या गळाला लागेल, त्यामध्ये तुमचंही नाव होतं. म्हणजे ते नेमके तुम्ही होते की हनुमंतराव होते? ते बॉम्ब कुठे आता कळालं की तुम्हाला बॉम्ब कुठला आहे? तुमचं त्यांच्यापेक्षा तुमचं नाव जास्त चर्चेत होतं. तुमचं अटॅचमेंट त्यांच्याशी वाढलं होतं असं माहिती समज नाही. आता हा प्रश्न मग आता त्यांनी हे केलेत, बॉम्ब टाकणार आहे म्हणले, त्यांनाच विचारला पाहिजे. माझ्याशी कुणासं चर्चा वगैरे काय झाली नाही. ही अफवा कुठनं पसरली मला पण काय माहित नाही. माझ्या पण कानावर आली होती अफवा की असं असं तुमचा विषय आहे, आमच्या संतू पुजारीचा विषय आहे, इकडे करगणीतून दत्ता पाटलाचा विषय आहे आणि निलकर्जीतून चंदू काकाचा. आता चंदूभाऊ तर काय गेलेले आहेत, पण आम्ही तिघं तर अजून आहे. असं आहे काय, आमची चर्चा नाही कोणाबरोबर, काय नाही काय. मध्यंतरी तुम्ही एका बातमीमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये अडकवण्याचं स्वप्न पाहत आहेत. आता पक्ष बदलून एका तुम्ही जसं म्हणला चलती असणाऱ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय, पण ते स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय का? प्रयत्न करणार की ते प्रयत्न करणार. ते गेलेच आहेत त्या पक्षामध्ये. त्यासाठी मला सांगतो, महाराष्ट्रातला हा एकमेव पक्षप्रवेश असेल जो 15 लाख रुपये पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिलं आटपडीतल्या नेत्याला आणि मग पक्षप्रवेश करून घेतलाय. मागच्या व्यवहारातला ही काय पक्षप्रवेशासाठी 15 लाख दिले नाहीत. मागचा त्यांचा कुठला तर व्यवहार एक राहिला होता, तर त्या नेत्याने सांगितलं आधी माझा व्यवहार पूर्ण करा मग पक्षप्रवेश कर. तर महाराष्ट्रातला हा एकमेव पक्षप्रवेश असा असेल जो पक्ष पैसे देऊन व्यवहार पूर्ण करून मग झाले. अजूनही म्हणतात की ज्या गोष्टीसाठी आम्ही झगडतोय त्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठीच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि लवकरच त्या गोष्टी साध्य होतील आणि आम्ही धडा शिकवू. का आम्ही तयार आहे, बघू, शिकवा. मोठे आता ते पक्षात गेलेले आहेत, मोठे राजकीय नेते आहेत, ते काय आता म्हणत असतील तर बघूया, वाट बघूया आता त्यांची. पण असेच धमक्या त्या मला 17 पासून देतात. मी 17ला सरपंच झालोय, त्यात काय निष्पन्न झालं नाही. तर ह्यात ते प्रयत्न त्यांचा तेवढाच आहे हो. बदनाम मला करायचं किंवा काहीतरी असं खोट्या ह्याच्यात अफवा पसरवायच्या, ह्यातच त्यांचा प्रयत्न चालू आहे. गावासाठी काय केलं तुम्ही सांगा की हो. गावासाठी मी आणलं. तुमचे जयंत पाटील पालकमंत्री होते 2.5 वर्ष. त्या 2.5 वर्षात तुम्ही काही आणलं नाही गावासाठी. तुमचे गावातले पाहुणे आमदार आहेत, DPDC मध्ये आहेत, रुपया दिगंचीसाठी आणला नाही. दिगंचीच्या विकासावर तुम्ही बोला म्हणा, बाकी माझ्यावर टीका टिप्पणी करून तुमचं राजकीय पोळी भाजणार नाही. मतदारी पक्षात गेल्यानंतर तुमची जी जुनी प्रकरण आहेत ते उकरून काढण्यास त्यांना मदत काढलेले आहेत हो. 17 पासून चालू आहे त्यांचं, त्याच्यात काय होत नाही. काय जुने म्हणजे काय, आम्ही काय दरोडा टाकलाय का खून केलाय हो. आम्ही सांगितलंय की अनियमित असू शकते, अपार काय नाही. मी परवा तुमच्या एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलंय अनियमित असू शकते, अपार काय सुद्धा नाही. हे दप्तर तपासणी झालेले आहे, तसा अहवाल सुद्धा गेलेला आहे. तसं काय त्याच्यामध्ये तथ्य नाही. त्यांचं उद्दिष्टच तेवढं आहे की बाबा हे करायचं, बदनाम करायचं, आरोप करायचे, अधिकाऱ्यावर प्रेशर आणायचं, काय होतं का बघायचं. गेल्या 2 निवडणुकांमध्ये तुम्ही सत्तेत आहात. वास्तविक पाहिलं तर तुमच्या हातात सत्ता आल्यापासून व्यक्तिगत एकाच व्यक्तीवर त्यांचा दात नेहमीच आहे. मग हे व्यक्तिगत दुश्मनी आहे का पक्ष दुश्मनी? बघा, ते जन्मले तेव्हा त्याचे वडील सरपंच होते. ते जवानीत आले तेव्हा वडील सरपंच होते, सोसायटी चेअरमन होते. त्यांनी पराजय हा बघितलेलाच नाही हो. ते पराजय कोणी दाखवलाय, मी दाखवलाय. मग साहजिकच आहे त्यांचा रोष माझ्यावरच असणार. आज सलग 2 टर्म घरात बसलेत, त्यांच्या घरातला साधा सदस्य सुद्धा निवडून आलेला नाही.
आणि त्यांनी गावाचा तालुक्याचा इशारा घेते ते स्वतःचा मुलगा त्या वार्डात पडलाय ज्या वार्डात ते राहते आणि एक सर्वसामान्य चांगल्या कार्यकर्ता भाजपच्या एका चांगल्या कार्यकर्त्यानं त्याला पाडलाय सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता. त्यामुळे त्यांनी तिघांची नाटपाडी तालुक्याचा आणि गटाचा काही इशारा घेऊ नका. त्यांची ताकद मर्यादित राहिली. परवाच्या पक्ष प्रवेशाला सुद्धा तुम्ही फोटो बघा, 50 सुद्धा कार्यकर्ते स्वतः नाहीत. सगळे तिथलं मूळ भाजप जे होतं ते भाजप आल्यामुळे ती गर्दी हे ते झाले तर त्याच्यामध्येच ते दाखवत होते. आणि अजून एक सांगायचं आहे तुम्हाला की पक्षप्रवेश झालाय. भाजप सध्या चलतीची गाडी आहे त्यामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय. काही दिवस जयंत पाटील साहेबांची चलती गाडी होती त्यावेळी त्यांच्या सोबत होते. आज भाजपची चलती गाडी आहे त्यांच्या सोबत आहे. पण मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा एकदा बॅट देताना सांगितलंय की त्यांनी विश्वास गमावलेला आहे. त्यांचा ना माणसांचा त्यांच्यावर विश्वास आहे ना त्यांनी कुठल्या नेत्यावर विश्वास ठेवून विश्वास संपादन केलेला आहे. त्यांनी नेहमी सगळ्यांचा असा धोका देऊन योग्य तो वापर केलेला आहे. आणि दिघांच्यातली जनता आमच्या गटातली जनता त्यांना चांगलं परिपूर्ण ओळखते. त्यांचं स्थान येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला कळेल. धन्यवाद.